मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, कारण मध्य रेल्वेची वाहतूक ही ठप्प आहे। सायन माटुंगा दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळते आणि सायन माटुंगा दरम्यान ओव्हरहेड वायरवर बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याचं यावेळी कळतं। आणि आत्ताची ही महत्त्वाची दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। सायन माटुंगा दरम्यान आपण पाहतोय की खांब हा ओव्हरहेड वायरवर पडला आणि त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ही काही काळांसाठी ठप्प झालेली आहे। सध्या युद्ध पातळीवर हे खांब हटवण्याचं काम सुरू आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। आपण पाहतोय आज सकाळी अनेक नोकरदार आपल्या कामावर जाण्यासाठी घरातून निघालेले असतानाच आता ही सायन माटुंगा दरम्यान घडलेली घटना आहे। खांब हा लाकडी खांब हा ओव्हरहेड वायरवर पडलेला आहे आणि त्यामुळे हा तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळते। आणि अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे। गिरीश, सध्या आपण दृश्यांच्या माध्यमातून साम टीव्हीवर पाहू शकतो रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे। कधीपर्यंत मध्य रेल्वे ही सुरळीत होऊ शकते, काही अपडेट मिळालेत? नक्कीच आता सकाळी झालेली घटना आहे। माटुंगा आणि सायन दरम्यान ओव्हरहेड वायरवर हा बांबू कोसळला। मात्र आता हे आहे ते संपूर्ण काम आहे ते युद्ध पातळीवर पूर्ण झालेलं आहे आणि ही रिस्टोर करण्यात आलं आणि आता मध्य रेल्वेची वाहतूक आहे ती पुन्हा एकदा सुरळीत झाल्याची माहिती रेल्वेकडून आत्ताच देण्यात आलेली आहे। सकाळी ज्यावेळी ओव्हरहेड वायरवर बांबू पडल्यानंतर वाहतूक विस्कळीत झाली होती, त्यामुळे प्रवाशांना रेल्वे ट्रॅकवरूनच चालत निघावं लागलं होतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे ती खोळंबल्यामुळे प्रवाशांना देखील त्यांच्या कार्यालयापर्यंत जाण्यासाठी अनेक संकट जे काही समस्या आहेत त्यांना सामोरं जावं लागलं। मात्र आता मध्य रेल्वेने या युद्ध पातळीवर काम करत ही सेवा आहे ती पुन्हा एकदा सुरळीत केलेली आहे आणि जो बांबू पडलाय तो हटवण्यात मध्य रेल्वेला यश आले। नक्कीच धन्यवाद गिरीश, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आपण पाहतोय सायन माटुंगा दरम्यान जो लाकडी बांबू कोसळला होता आता ते हटवण्याचं काम झालेलं आहे आणि मध्य रेल्वेची वाहतूक आता हळूहळू सुरळीत होते। मात्र जेव्हा हा तांत्रिक बिघाड झालेला तेव्हाची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। सायन वरून आता माटुंगाच्या दिशेनं हे सर्व रेल्वे प्रवासी ट्रॅकवरच उतरले आणि चालत आता पुढे माटुंगा स्टेशनच्या दिशेनं निघालेले होते। आज सकाळची वेळ, अनेक नोकरदार आपल्या कामावरती निघाले। मात्र सकाळच्या वेळेमध्येच आपण पाहतोय सायन माटुंगा दरम्यान हा तांत्रिक बिघाड झाला होता आणि मध्य रेल्वेची वाहतूक आता ठप्प झाली होती। मात्र रेल्वे प्रशासनानं